नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण सकाळी झालेला 5वी स्कॉलरशिपचा पेपर इंग्रजी माध्यमाचा त्यामधल्या इंग्लिश विषयाचे प्रश्न उत्तर आज जाणून घेणार आहोत. तर हा जो पेपर आहे आपल्याकडे तो पेपर आहे सेट डी चा, म्हणजे ज्यांचा सेट ए आहे, सेट बी आहे, सेट सी आहे, त्यांनी त्यांचे अल्टरनेट क्वेश्चन आले असतील त्यांनी चेक करून घ्यावे. तर बघूया, आपण स्टार्ट करूया. पहिला प्रश्न, कंप्लीट द फॉलोइंग ट्री डायग्राम बाय ऍडिंग द करेक्ट वर्ड फ्रॉम द ऑप्शन. तर बाळा यामध्ये जे ओव्हरला घेऊन त्यापासून एक वर्ड बनवलेला आहे, ओव्हरलुक, ओव्हरकुक, ओव्हरऑल. यामध्ये क्वेश्चन मार्कच्या जागी करेक्ट वर्ड कोणता येईल असं आपल्याला विचारलं. तर बाळा ह्यामधला ओव्हरबुक दिसायला, ओव्हरटूक दिसायला, हा तर पहिलंच कटले दोन्ही पण. मग ह्यामधला कोणता येणार? तर बाळा ओव्हरटूक हा काय करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर दुसरा, या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, पझल दिलेली आहे, त्या पझल मध्ये एक लेटर फिल करायचं आहे आणि 3 ब्लँक स्पेस आहेत. त्या 3 ब्लँक स्पेस मध्ये एकच लेटर फिल करायचं आहे, जेणेकरून काय व्हावं, तिथं करेक्ट वर्ड तयार व्हावं. तर बघा ए जर वापरले आपण इथं ए ए ए, तर बनाना, कॅट, ग्रेप्स, त्यानंतर हॅट असे वर्ड त्या ठिकाणी तयार व्हायले. पण याचं उत्तर जे आपलं असेल ते काय असेल, ऑप्शन नंबर 4 असेल. त्यानंतर यामध्ये आपल्याला तिसरा प्रश्न काय सांगितलंय, त्यामध्ये ऑड वन आउट म्हणजे 3 जे शब्द आहेत ते एकमेकांच्या निगडीत आहेत, एक वेगळा आहे. तर सेलिब्रेशन, कल्चर, एन्जॉयमेंट हे एकमेकांशी निगडीत असलेले वर्ड आहेत, करन्सी हा वेगळा वर्ड आहे. त्यानंतर चौथा प्रश्न जो आहे ना, त्या चौथ्या प्रश्नामध्ये पण सेमच आहे. त्यामध्ये 3 जे नाउन आहेत ते सेम टाईपचे नाउन आहे, ते वेगळा नाउन आहे. यामध्ये जॉय, सॅरो, हॅपीनेस ऍबस्ट्रॅक्ट नाउन आहे, फक्त फॉरेस्ट हा कॉमन नाउन, म्हणून तो आपलं उत्तर असेल. त्यानंतर यामध्ये प्रोनाउनची संख्या किती आहे असं आपल्याला विचारलंय. तर बघा इथं शी, त्यानंतर देम, त्यानंतर ही, त्यानंतर हिज, त्यानंतर दे, त्यानंतर हर, 1 2 3 4 5 6 असे 6 प्रोनाउन ह्या सेंटेन्स मध्ये आलेले आहे. त्यानंतर 6वा प्रश्न, चूज द पेअर दॅट डज नॉट मॅच. तर बाळा यातला कोणता मॅच होत नाही ते आपल्याला बघायचं होतं. बाळा सम टॉफीज म्हणू शकते आपण, रिच लेडी म्हणू शकता, फ्यू मिस्टेक्स म्हणू शकता, मेनी टी नाही म्हणू शकता. म्हणून आपलं उत्तर काय असेल, 3 असेल. त्यानंतर चूज द करेक्ट ऑप्शन टू फिल द ब्लँक्स. तर बाळा या ठिकाणी शी च्या नंतर कधी लक्षात ठेवायचं, शी हा सिंग्युलर नाउन आहे. सिंग्युलर नाउनच्या समोर जे वर्ब येणार आहे ते प्लुरल वर्ब येते. यातलं बाळा प्ले, प्लेचं प्लेच हे प्लुरल वर्ब आहे, म्हणून आपलं ऑप्शन नंबर 1 जे आहे ते करेक्ट आन्सर असेल. त्यानंतर बघा 8वा प्रश्न, काय आय फाउंड दॅट हॅज अ न्यू बुक इन द शॉप. तर इथं कोणतं आर्टिकल येईल असं आपल्याला विचारलं. अ बुक, न्यू बुक म्हणले बाळा, तर इथं काय येणार, अ हे आर्टिकल करेक्टली मॅच होईल. त्यानंतर 9वा प्रश्न, यामध्ये एक सेंटेन्स दिलेला आहे, कोणत्या टाईपचं सेंटेन्स आहे ते आपल्याला विचारलं. तर व्हॉट टाइम डज द मूवी स्टार्ट. तर बाळा हे प्रश्नार्थक वाक्य आहे. प्रश्नार्थक म्हणजे काय, इंटरव्ह्यू, म्हणून काय येणार, ऑप्शन नंबर 2 येणार. त्यानंतर 10वा प्रश्न, इथे एक सेंटेन्स दिलेला आहे, त्यामध्ये आपल्याला करेक्ट पंक्च्युएशन मार्क टाकायचे आहे. तर ही सेट, ही सेटच्या नंतर कॉमा येणार, आय तिथं डबल इन्व्हर्टेड कॉमा, स्टार्ट, मग सेंटेन्स संपलं तर फुल स्टॉप, त्यानंतर पहिलं फुल स्टॉप, त्यानंतर डबल इन्व्हर्टेड कॉमा क्लोज असं येणार. म्हणजे ऑप्शन नंबर 1 जी आहे ना ती करेक्ट सिक्वेन्स आहे पंक्च्युएशन मार्कची. त्यानंतर काय दिले बाळा आपल्याला, एक आर्टिकल दिले किंवा न्यूज आहे, 1 ऑगस्ट 23 मुंबईची, म्हणजे त्या ठिकाणी पूर आणि पाणी जास्त पडल्यामुळे स्थिती निर्माण झाली होती, त्याबद्दल सांगितलेलं आहे या पॅरेग्राफ मध्ये. 11वा प्रश्न काय म्हटले, तर तिथं स्कूल बंद ठेवण्यात आलं होतं. तर करेक्ट हेडलाईन याच्यासाठी काय असेल, तर बाळा ही पहिली हेडलाईन, स्कूल शटडाऊन टेम्पररी अमिड हेवी रेन्स, ही वाली करेक्ट आन्सर त्याचा आहे. त्यानंतर 17वा प्रश्न, व्हॉट इज द रिझन फॉर द क्लोजर ऑफ स्कूल इन महाराष्ट्र. तर कसं काय बंद होती शाळा, तर त्यामागचं रिझन हेवी रेन्स अँड फ्लोडिंग. त्यानंतर सिलेक्ट द अप्रोप्रिएट सेंटेन्स टू फिल द ब्लँक्स. बाळा हे ब्लँक स्पेस आपल्याला भरायचे आहे. इथं 16 आणि 17 चुकीचं आलं, इथं 13 आणि 14 यायला पाहिजे होतं. तर इथं काय येणार, तर बाळा एक लिली नावाची गर्ल कशासाठी जाणल्या जात होती, तर हर काइंडनेस अँड विलिंगनेस टू हेल्प अदर्स याच्यासाठी ती जाणली जायची. त्यानंतर लिली फाउंड अ वॉन्टेड बर्ड आहे, बाळा तिला एक जखमी पक्षी भेटला, तर त्यासोबत काय केली असेल, तर शी नरिश इट बॅक टू द हेल्थ, म्हणजे ऑप्शन नंबर 2 हे करेक्ट आन्सर असेल. त्यानंतर 15वा प्रश्न बघा, काय एक स्टांजा दिलेला आहे. स्टांजा मध्ये पहिला प्रश्न, व्हॉट डज सन डू इन द फर्स्ट स्टांजा. तर बाळा सन रायजेस इन द स्काय पेंटिंग द क्लाउड विथ गोल्डन लाईट, म्हणजे ऑप्शन नंबर पहिलंच काय आपलं उत्तर आहे. त्यानंतर व्हॉट डज द रिव्हर डू इन द पोएम. तर रिव्हर काय करत आहे, तर बाळा रिव्हरचे हा वाली स्टांजा आहे, कॅरिंग लाईफ अँड नरिशमेंट, म्हणजे इट कॅरीज लाईफ अँड नरिशमेंट, ऑप्शन नंबर 2 हे करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर 17वा बघा, विच लाईन फ्रॉम द गिवन ऑप्शन डज नॉट मेक द पोएट हॅपी. तर कोणती पोएटला हॅपी बनवत नाही, तर बाळा द ट्रीज ग्रो शॉर्ट अँड वीक,
ही जी लाईन आहे ना ती पोएटला अनहॅपी बनवते. त्यानंतर मार्स हा किती नंबरचा प्लॅनेट सोलार सिस्टीम मध्ये आहे असं आपल्याला विचारलं. तर बाळा चौथा प्लॅनेट आहे. चौथा म्हणजे काय येणार आहे? फोर्थ, म्हणजे ऑप्शन नंबर तिसरं हे आपला आन्सर असेल. त्यानंतर अ स्टुडंट वॉन्ट्स टू शो ग्रॅटिट्यूड टू हिज फ्रेंड फॉर हेल्पिंग हिम. एखाद्या विद्यार्थ्याला हेल्प केली तर त्यानं काय म्हटलं पाहिजे त्याला? तर यामधलं थँक्यू फॉर नथिंग म्हणलं पाहिजे का, ऑल द बेस्ट म्हणलं पाहिजे का, मे आय हेल्प यू किंवा थँक्यू व्हेरी मच. एखाद्याला मदत केली तर त्या मदतीच्या बदल्यात त्याला काय म्हटलं पाहिजे? थँक्यू व्हेरी मच. म्हणजे ऑप्शन नंबर तिसरा हा करेक्ट उत्तर असेल. त्यानंतर बघा इथे एक आपल्याला काय दिलेलं आहे? कन्व्हर्सेशन दिलेलं आहे डॉक्टर आणि पेशंटच्या मध्ये एका डिसीज बद्दल, लंग इन्फेक्शन. तर त्यावर आधारित प्रश्न जे आहेत ते पुढच्या पेजवर आहेत बघा. पिक आउट द मेन टॉपिक ऑफ द स्किट फ्रॉम द गिवन ऑप्शन. तर बघा हे काय डिस्कशन आहे कोणाकोणामधलं? डॉक्टर आणि पेशंट मधलं. म्हणजे ऑप्शन नंबर दुसरा हा काय असेल? करेक्ट आन्सर असेल. त्यानंतर हाऊ मेनी कॅरेक्टर आर मेन्शन इन द स्किट. तर बघा इथं डॉक्टर पेशंट मागच्या पेजवर बी काय डॉक्टर पेशंट म्हणजे याचा अर्थ काय व्हायले? तिथं फक्त किती कॅरेक्टर आहेत? तर 2 कॅरेक्टर आहेत. म्हणजे ऑप्शन नंबर तिसरं आहे. त्यानंतर द ऑर्गन दॅट इज मोस्ट अफेक्टेड ड्यू टू कोल्ड ऍज मेन्शन. तर बघा इथं मेन्शन केलेलं आहे लंग इन्फेक्शन. म्हणून कोणता ऑर्गन इन्फेक्ट होणार? लंग होणार. त्यानंतर ऑड वन आउट काढायला सांगितलं. कार, बायसिकल, स्ट्रॉबेरी, एरोप्लेन. तर बघा हे ह्याच्यानं आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतो. स्ट्रॉबेरी हे फ्रूट आहे, तो वेगळा ऑप्शन आहे या तिघांपेक्षा. त्यानंतर इथं म्हणलं होमोफोन्सचा अर्थ काय? ज्यांचा प्रोनाउन्सिएशन सेम आहे, अर्थ वेगळा आहे. तर बघा ब्रेक इथं पीसेस वेगवेगळं प्रोनाउन्सिएशन यायले. आणि हे बेअर सेल म्हणजे हे होमोफोन्स आहेत म्हणून हे उत्तर नाही, हे नाही. उत्तर कोणतं आहे आपलं? दुसरं करेक्ट आहे, पीसेस. त्यानंतर 25 फाइंड आउट द सिमिलर मिनिंग ऑफ अंडरलाईन फ्रेज. तर बघा इथं द सन लुक्ड आफ्टर हिज मदर असं आलेलं आहे. लुक्ड आफ्टर साठीच कोणता अर्थ असेल असं विचारलंय. तर बघा याचं टूक केअर ऑफ हे काय बघा व्यवस्थित आन्सर आहे. बघा लावून बघूया आपण तिथं. द सन टूक केअर ऑफ हिज मदर. तर अशा प्रकारे आपलं इंग्रजी माध्यमाचं इंग्लिशचं पार्ट फर्स्ट पहिला पेपर मधलं डिस्कशन झालं आहे. तरी आपल्याला किती मार्क मिळाले? टोटल 25 क्वेश्चन आहेत, 50 मार्कासाठी असतात ते. त्यामध्ये किती मार्क मिळाले ते कमेंटच्या सहारे आम्हाला सांगावे. धन्यवाद.